वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः।
गणपती बाप्पा मोरया. तारे तारे कितने नील गगन पे तारे, तारे तारे कितने नील गगन पे तारे, तारे तारे कितने नील गगन पे तारे. मेरी उम्र हो इतने साल जितने नील गगन पे तारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. फूल है कितने प्यारे, फूलों से प्यारा तू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. लोग है कितने न्यारे, लोगों से न्यारा तू. हैप्पी बर्थडे टू यू. आजा गले लग जा मेरे दिल के सहारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. लल्लल्ला 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 ला 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 ला. तुम ही मेरे डैडी और तुम ही मेरे मीत डैडी. यू आर वेरी स्वीट अंकल, यू आर वेरी स्वीट. मम्मी से सीखा है मैंने ये नया गीत डैडी. यू आर वेरी स्वीट. आजा गले लग जा पापा मेरे प्यारे प्यारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. सालगिरह का ये दिन मुबारक मेरे लाल. जिए तू हजारों साल. जिए तू हजारों साल. तुझको कुछ हो जाए तो क्या हो मेरा हाल. जिए तू हजारों साल. आजा गले लग जा मेरे राज दुलारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. तेरी उम्र हो इतने साल जितने नील गगन पे तारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. तारे तारे कितने नील गगन पे तारे. जी फुलिया सर या ठिकाणी उपस्थित आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा पूजन आणि दीपप्रज्वलनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या सर्वांचं आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान असणारं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत.
विजय सर फोटो घे ना असं ग्रुपचा पुढे सर आजच्या या गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या अनुषंगानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या शुभकामना सन्माननीय गोरखनाथजी पवार सर यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि आता आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. संत नामदेवाच्या वाडीनुसार, संत नामदेवाच्या वाडीनुसार की नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावजे की हा ज्ञानाचा दीपक या ठिकाणी लावण्यासाठी आणि तथागत बुद्धांच्या वाडीनुसार असं दीपक म्हणून हा प्रकाशमान होण्याचा संदेश या ठिकाणी आपण घेत आहोत. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मंगलवाणीने सांगितलं आहे की दुरितांचे तिमिर जावो हे विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे युवांचे लतोत लावो प्राणी जातं. ही मंगलमय भावना या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचे पुनश्च या ठिकाणी स्वागत आणि मान्यवरांचे शुभाशीर्वाद शुभेच्छा या ठिकाणी आपल्यास प्राप्त होणार आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर जय भवानी. सन्माननीय विजयजी कदम सर यांना सुद्धा विनंती आहे. एक हात मदतीचा या स्वयंसेवक संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विजयजी कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जाधव सर जाधव सरांना सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी सन्माननीय प्रकाशक जाधव सर, चंद्रकांतजी जाधव साहेब, त्यानंतर अनंता धारणेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदारजी पडवेलकर सर, जी गुप्ता सर, त्यानंतर अभिनेते जॉनी रावत सर, त्यानंतर जी फुलिया साहेब सर या ठिकाणी आहेत. मोहन पाटील सर या ठिकाणी आहेत. रवींद्रजी पाटील सर आहेत. पवनजी अग्रवाल सर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यानंतर स्मिता पांढरेकर मॅडम या ठिकाणी आहेत. रमेश साखवा सर आहेत. या सर्व मान्यवरांचं स्वागत. ॲडव्होकेट नागेश आर्वे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. प्रवीणराजी साळगे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना या ठिकाणी पुनश्च एकदा शब्द सोडून आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपक प्रज्वलनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. कारण की महाराष्ट्र संस्कृती ही दीपक प्रज्वलन करणारी आहे, दीपक विझवणारी नाही. त्या ज्ञानाचा दीपक, तो ज्ञानाचा प्रकाशमान दीपक या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचवावा. प्रबोधनाचा दीपक या महाराष्ट्रावर या ठिकाणी उजळला पाहिजे. या भूमिकेतून आपण दीपक प्रज्वलनाने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून या ठिकाणी पूजन आणि त्यांना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन आपण केलेलं आहे. नवनाथ साबळे सर यांना सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपण इथे उपस्थिती दर्शवायची. नवनाथ साबळे सर, सन्माननीय नवनाथजी साबळे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. असं ते आता फोटो ग्रुपचा घ्या तुम्ही पाठचे एक ग्रुप फोटो या ठिकाणी होईल आणि त्यानंतर सर्व मान्यवरांनी या ठिकाणी सर्व फोटो या ठिकाणी होईल. त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आणि एका ग्रुप फोटोच्या पश्चात सर्वांनी या सभागृहामध्ये सांगायचं. थोडं मागे पाटील सर या तुम्ही मागे या जरा. जुळत साहेब फोटो मान्यवरांना धन्यवाद. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सभागृहामध्ये धरणीकर सरांना काही क्षणामध्ये काही अवधीमध्ये आपण या सुंदरशा सोहळ्याला, या सुंदरशा कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. 50च्या उलट्यावर असणारं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं जो काही गौरव करतोय बाबासाहेब आंबेडकरचं नाव
हर घड़ी हर वक्त जुबा पे लेता हूँ छत्रपति शिवाजी और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम। यहाँ पर उपस्थित आप सभी को प्यार भरा सलाम, प्यार भरा सलाम। मला वाटतं जोरदार टाळ्या वाजवण्याची हरकत नाही। याच्यासाठी मी जवळपास 10 दिवस प्रॅक्टिस करत होतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचलोय आणि टाळ्या याच्यासाठी वाजवायच्या। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं शब्द सोमनाने हार्दिक स्वागत। कारण की कलियों से बनते हैं फूल और फूलों से बनते हैं गुलदस्ते। कलियों से बनते हैं फूल, फूलों से बनते हैं गुलदस्ते। और यहाँ पर उपस्थित आप सभी को प्यार भरा नमस्ते, प्यार भरा नमस्ते। खऱ्या अर्थानं हा सुंदरसा कार्यक्रम आहे। मी आता म्हटलं की नेहमीच वेळ पाळत जाणे सोपे नसते। कदाचित काही लोक बाहेर असतील म्हणून वन्स मोर की नेहमीच वेळ पाळत जाणे सोपे नसते, जसे पंढरपूरला पायी जाणे सोपे नसते। पण अचूक वेळेवरती सुंदर पद्धतीनं नियोजन पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर साजरा होणार आहे। कारण की आज वेळ पाळणं फार महत्त्वाचं असतं। माणसं शेळी पाळतात, मेंढी पाळतात, बकरी पाळतात, कुत्राही पाळतात, पण वेळ माणसं पाळत नाहीत। पण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे आणि ह्या मान्यवरांनी दिलाय। एकदा जोरदार टाळ्या माणसावरच्या मान्यवरांसाठी। कारण की एक समय था कि सबके पास समय था लेकिन घड़ी नहीं थी। एक समय था कि सबके पास घड़ी है लेकिन समय नहीं है, अशी परिस्थिती आहे। आणि आपण या ठिकाणी अधिकचा वेळ न घालवता आपल्या सर्वांचं शब्द सोमनानं स्वागत झाल्यानंतर या मान्यवर मूर्तींचा सत्कार तर होणार आहे, पण तत्पूर्वी गौरव मूर्ती संदर्भात एक चित्रफित आहे, ती आपण या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत। ती आपल्या समोर या ठिकाणी आपल्या भेटीला येणार आहे। मी विनंती करतो की गौरव मूर्तीच्या संदर्भात ही चित्रफित या ठिकाणी आपल्या समोर ठेवावी। तळागाळातल्या लोकांमध्ये पोहोचून तिथल्या समाजातल्या तरुणांना विद्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणारे गोपी पंच आणि एस व्याप्ती मूर्ती यांचा सन्मान या ठिकाणी आहे। त्यानंतर कविता.com हा महाराष्ट्रभर पोहोचलेला मराठी भाषेसंदर्भात मराठीच्या भाषेच्या संवर्धनासाठी काम करणारा कार्यक्रम आणि शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध असणारे रवींद्रजी पाटील सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे। सन्माननीय मंदार पडवेलकर सर आणि अनंता धर्णेकर सर यांना विनंती करतो की आपण रवींद्र पाटील सर शिवव्याख्याते तथा निर्मिती सूत्रधार संवादनाचा यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। महाराष्ट्रभर मराठी भाषेसाठी आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराची रुजवणूक करण्यासाठी फक्त 1 रुपयाचं मानधन घेऊन महाराष्ट्रभर शिवव्याख्यान देणारे आणि कविता.com फक्त प्रवास खर्च घेऊन हा कार्यक्रम महाराष्ट्रभर करणारे जवळपास 75 कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये झाले असं व्यक्तिमत्व रवींद्रजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। त्यानंतर बिल्डर राकेशजी गुप्ते सर यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। सन्माननीय राकेशजी गुप्ता सर सर्वसामान्यांच्या हाताला काम देत सर्वांना रोजगार विमुख करणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उमद व्यक्तिमत्व राकेशजी गुप्ता सर यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थानं हाताला काम आणि कामाला दाम या ठिकाणी मिळाला पाहिजे याच भूमिकेतून सातत्यानं आपली भूमिका निभवत काम करणारं व्यक्तिमत्व राकेशजी गुप्ता सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। त्यानंतर पुढचा सन्मान विलासजी पाटील, मी त्यांना विनंती करतो। विभागीय समावेशक RSP रायगड जिल्हा। विलासजी पाटील सर RSP समन्वयक रायगड जिल्हा यांचा सन्मान या ठिकाणी करतो। त्यानंतर योगाचार्य विकासजी पाटील सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो। योगामध्ये आपली महत्त्वाची भूमिका निभावणारे परयोग रहो निरोग हीच भूमिका प्रत्येकापर्यंत पोहोचवणारे विकासजी पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। सर 1 मिनिट सर सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे। चंद्रकांतजी जाधव सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे।
इथं उभे होते आणि ते सुरुवातीपासून बोलताय तर शुगर लो होऊच शकत नाही, असं ते व्यक्तिमत्व आहे. बऱ्याच वेळा राहून जातं सर. मी सगळ्यात पहिला आपले सन्माननीय निवेदक ज्यांच्या नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव आहे आणि महानगरपालिकेमध्ये तर शिक्षक आहे आणि ती व्यक्ती एवढ्या प्रभावीपणे हा कार्यक्रम पेलते मी नेहमी. आणि ते भाग्य सपकाळ सरांच्यामुळे. सपकाळ सर एक अशी व्यक्ती, सपकाळ सर उभे काय ते बसले तर दिसतच नाही, नेहमी दिवा बनतात, नेहमी दिवा बनतात आणि चांगल्या व्यक्तींना माझ्या सामर्थ्य फक्त या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधून आलेले आहेत. त्यांचा वारसा घेऊन ते पुढे जात आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे वैभव तुम्हाला मिळालेलं आहे. आपण खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहात. नॅपकिन बुके सारखी सुद्धा आपण एक संकल्पना शोधून काढली आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला शुभेच्छा देताना त्यामुळे मी त्या ठिकाणी म्हटले उद्योजकतेचा सुवास. कारण सर्व फुले सुवास देतात, परंतु आपला नॅपकिन बुके आहे तो जो सुवास देतोय तो खरोखर उद्योजकता कशी असावी, लोकांशी कसं वागावं, लोकांची मनं कशी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपल्या समोर अशी रुद्राक्ष पातारे. धन्यवाद सर. आज होईल लॉन्च गाणं हिट्स म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती, सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर. त्याआधी एक रूपाच्या जाळ्यात एक प्रेमगीत मी केलं होतं काही महिन्यांपूर्वी, त्यांनाही 1.5-2 लाख पर्यंत व्ह्यूज गेले. मी ऐकवतो काय सर. आरंभी नमुमती नीती कलाधिपती महागणपती श्री शिव शंभु सुताय धूम्रवर्णाय तूच सरस्वती वक्रतुंड महाकर्ण उदरी ब्रह्मांड हसे कदंती. डॉक्टर गोरखनाथ अंजना महादेव पोळ यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त गौरव ग्रंथ समितीच्या वतीने हा माळापत्र आपल्यासमोर सादर होत आहे. विनम्रता ही ज्यांची आभूषणे, प्रज्ञा ही ज्यांची साजेशी साथ, सेवेची जाणीव ही त्यांच्या कृतीत अनुवादित आणि कार्य ही त्यांची ओळख अशा तेजस्वी कार्य पुरुषाला सन्मानाचे सादर करतात. डॉक्टर गोरखनाथ अंजना महादेव पोळ हे केवळ एक नाव नसून एक विचार, एक प्रेरणा. खऱ्या अर्थानं हा सत्कार आणि सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. क्योंकि सफर में धूप तो होगी जो चल सके तो चले, सफर में धूप तो होगी जो चल सके तो चले, सभी है भीड़ में तुम भी निकल सके तो चले. और किसी के वास्ते राहें कहाँ बदलती है, किसी के वास्ते राहें कहाँ बदलती है, तुम अपने आप को बदल सके तो चले. असं या ठिकाणी बदल घडवणारे व्यक्तिमत्व सन्माननीय गोरखनाथ पोळ सर यांचा सार्वजनिक सन्मान आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा या ठिकाणी होत आहे. मान्यवरांना विनंती की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. समोर जे मान्यवर मंडळी आहेत त्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं आणि त्यानंतर मानपत्राचं सुद्धा या ठिकाणी स्वीकार आपण करायचा अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी सपत्निक सन्मान सन्मान्य गोरखनाथ पोळ सरांचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. समोरच्या मान्यवर मंडळींना विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. प्रभाकर पाटील सर. राफानाईक महाविद्यालयाचे सन्मान्य प्रभाकर पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि त्यानंतर गोरखनाथजी पोळसर यांचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे तिथल्या माणसाला विसरता कामा नाही. त्यामुळे विषय सोसायटीचे मान्यवर चेअरमन सन्मान्य जाधव सरच्या वतीने सर सत्काराचा स्वीकार करत आहेत. सन्मान्य जाधव साहेब. विषय सोसायटीचे मान्यवर चेअरमन जाधव साहेब या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करत आहेत. ज्या ठिकाणी सरांचं गोरखनाथ पोळ सर त्या ठिकाणी सध्या निवासस्थान आहे. सन्मान्य जाधव सर. मराठा उद्योजकचे सारथी असणारे आणि आज ज्यांनी आपल्याला अल्पपोरामध्ये गोड पदार्थाचा ज्यांनी समावेश केला आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला गोडी आणली असे सन्माननीय
मोडिक सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी निमंत्रित करतो की आपण सत्काराचा विकास मोडिक सर यांना विनंती करत आहे. मोडिक सर पुण्याच्या बोर्डसाठी तरी तुम्हाला टाळ्या होत होत्या. सुवर्ण शाळाचे सत्कारमूर्ती डॉक्टर गोरखनाथ पोळसर यांना हार्दिक शुभेच्छा. माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनी, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि ती न कळत आयुष्याच्या विचारधारेचा पाया हलवून टाकते. त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून, संघर्षातून आणि विजयानंतरच्या नम्रतेतून एक वेगळीच ऊर्जा आपल्याला स्पर्शून जाते. गोरखनाथ पोळसर ही व्यक्ती सरांच्या आयुष्य म्हणजे समाजकारणाची सातत्यपूर्ण साधकी, साहित्य, शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा आणि व्यक्तिगत जीवनातील प्रामाणिकतेचा ठसा, त्यांनी घेतलेली भूमिका, उभारलेले कार्य आणि त्यात झोकून देऊन केलेली समाजसेवा हे सर्वच प्रेरणादायी आहे. या ग्रंथाच्या प्रकाशकाची जबाबदारी स्वीकारण्याची औपचारिक भूमिका नव्हे, तर माझा मनपूर्वक श्रद्धेची आणि स्नेहाची अभिव्यक्ती आहे. प्रकाशन म्हणजे फक्त शब्द छापणे नसते, तर ती असते विचारांची उजळणी, मूल्यांची मांडणी आणि काळाच्या पुढे चालण्याची कृषी. गोरखनाथ सरांच्या कार्यात शिक्षक आणि लोकांशी बांधलेल्या नात्यात हे असे संस्कृती अध्यक्ष आहेत त्यांनी विचारांची भाषा समाजाच्या अंधारावर प्रकाश टाकण्याचे काम केले. या ग्रंथातून त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, त्यांच्या सहकार्याचे अनुभव, कुटुंबाचं प्रेम आणि मित्रांचे कृतज्ञ शब्द एकत्र एक सुंदर शब्द निर्माण करतात. गोरखनाथ पोळ हे केवळ एक नाव नाही, तर एक चळवळ आहे. माणूसपणाची, परिवर्तनाची, बांधिलकीची शेवटी एवढंच म्हणे, काही माणसे मनात घर करतात, पण काही माणसे मनाचा भाग बनतात. गोरखनाथ सर हे एक व्यक्त केलं आणि त्यानंतर आजचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान, गोरखनाथ पोळ सरांचा सन्मान व्हावा अशी त्यांची सदिच्छा होती. तर त्यांच्या वतीनं संतोष सर यांना विनंती करतो की आपण पोळ सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पोळ सरां त्यांचं स्वागत करणार आहेत, कारण की या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करत सन्मान्य गोरखनाथजी पोळ सर संतोष सरांचं या ठिकाणी स्वागत करतील, जे मीनाक्षी नगरचे या ठिकाणी रहिवासी आहेत. सन्मान्य संतोष सर करावा. या ठिकाणी मीनाक्षी नगरचा संयुक्तिक सत्कार या ठिकाणी होत आहे. फक्त त्यांचे प्रमुख म्हणून या ठिकाणी संतोष सर उपस्थित आहेत. या सत्काराचा स्वीकार सर्व या ठिकाणी मान्यवर मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संयुक्तिक सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचे सन्माननीय मुख्य सत्कार मूर्ती गोरखनाथ पोळ सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. मीनाक्षी नगरचे सर्व रहिवासी बांधव या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या वतीनं हा सत्काराचा सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी होत आहे. यानंतर सत्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचंय सन्माननीय पार्टी सर. दीपाली यानंतर शारदा विद्या मंदिराच्या सन्माननीय दीपाली संपाळ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय पोळ मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. शारदा विद्या मंदिराच्या सन्माननीय दीपाली पोळ मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. दीपाली ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणार आहे. निलेश भोसले सरांना विनंती करतो की आपण येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. सन्माननीय निलेश भोसले सर सत्कार करावा. मनीषा पाटील मॅडम आजी
मनीषा पाटील मॅडम. मानपत्र डॉक्टर गोरखनाथ अंजना महादेव पोळ यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त गौरव ग्रंथ समितीच्या वतीने हा मानपत्र आपल्यासमोर सादर होत आहे. विनम्रता ही ज्यांची आभूषणे, प्रज्ञा ही ज्यांची साजेशी साथ, सेवेची जाणीव ही त्यांच्या कृतीत अनुवादित आणि कार्य ही त्यांची ओळख अशा तेजस्वी कार्यपुरुषाला सन्मानाचे सादर करतात. डॉक्टर गोरखनाथ अंजना महादेव पोळ हे केवळ एक नाव नसून एक विचार, एक प्रेरणा आणि एक जिवंत संकल्प आहे, ज्यांच्या 75कडे झुकणाऱ्या जीवन प्रवास. त्यानंतर नांदोगडे सर, माध्यमिक मुख्याध्यापक संघ मुंबई. सन्माननीय नांदोगडे सर, माध्यमिक मुख्याध्यापक संघ नवी मुंबईमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय नांदोगडे सर यांनी आपल्या सन्मानाचा प्रदीप स्पोर्ट्सचे जे सन्माननीय चेअरमन आहेत प्रदीपजी यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत आपला आशीर्वाद देण्यासाठी. जयश्री खलाटे मॅडम, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पनवेलकर मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जयश्री खलाटे मॅडम यांचा सन्मान करावा. प्रदीप स्पोर्ट्स म्हणून सुपर ठिकाणी सन्मानासाठी त्या ठिकाणी जायचं, मॅडमचा सन्मान करायचा जयश्री खलाटे मॅडमचा. पनवेलकर मॅडम आणि पोळ मॅडम आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण जयश्री ताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रदीप स्पोर्ट्सचे सन्माननीय चेअरमन प्रदीप साई यांच्या मातोश्री जयश्री ताई यांचा सन्मान त्या ठिकाणी पोळ मॅडम आणि पनवेलकर मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. यानंतर पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी प्रशांतजी गांगोडे सर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा. प्रशांतजी गांगोडे सर जे मार्गदर्शक आहेत, शब्दांकन वरती प्रभुत्व, शब्दांवरती प्रभुत्व असणारं आणि अष्टपैलू असणारं व्यक्तिमत्व पंकजी चाळके सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. पंकज चाळके सरांचा या ठिकाणी सन्मान जिल्हे पब्लिक नोटरी वकील म्हणून ज्ञात आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर सन्माननीय विजयजी कदम सर, एक हात मदतीचा या सेवाभावी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष असणारे विजयजी कदम सर यांनी सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वागताचा स्वीकार करावा. विजयजी कदम सर, प्रत्येकापर्यंत मदत पोहोचवणारा हात, एक हात मदतीचा सेवाभावी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष विजय कदम सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर बाळासाहेब फडतरे सर, सन्माननीय गोरखनाथ पोळ सरांचे वर्ग शिक्षक असणारे फडतरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझे मुख्याध्यापक सुद्धा सर आहेत SVSS स्कूलचे, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. बाळासाहेब फडतरे सर बाळासाहेब फडतरे सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपल्या विद्यार्थ्यांबद्दल निश्चितच त्याचा अभिमान वाटत असेल की अशा प्रकारचे विद्यार्थी माझ्या अजून घडले, याचा सार्थ अभिमान शिक्षकाला असतो. तो फडतरे सरांच्या या ठिकाणी आपल्याला नजरेमध्ये दिसत आहे, सन्माननीय बाळासाहेब फडतरे सर. त्यानंतर अर्जुन सर, संचालक सुषमा पाटील विद्यालयाचे संचालक सन्माननीय करावा असे मी बंदारकर सर आणि त्यांना विनंती करतो धन्यवाद सर. सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रित करतो. विकी अग्रवाल सर, सरांना ज्यांनी मार्केटिंग या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिकवलं, ते मार्केटिंग गुरु, अगोदर शाळेतल्या गुरुचा सन्मान त्या ठिकाणी झाला आणि आता खऱ्या अर्थानं उद्योगाकडे वळताना मार्केटिंग फार महत्त्वाचे असते आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जाहिरात कशा पद्धतीने आहे, मार्केटिंग काय आहे ते शिकवण्यासाठी त्यांची
सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तत्पश्चात मी निमंत्रित करतोय विनयजी सावंत सरांना की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. विजयजी सावंत सर, सन्माननीय विजयजी सावंत सर या ठिकाणी मोटिवेशनल स्पीकर आहेत. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विजयजी सावंत सर यांचा सन्मान या ठिकाणी पार पडत आहे. त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय श्रावण घरत सर, सुविद्यालयाचे चेअरमन, कामोठ येथील असणारं सुविद्यालय त्याचे चेअरमन पदी विराजमान असणारे सन्माननीय श्रावणजी घरत सर यांनी आपल्या सन्मानाचा, आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. श्रावण घरत सर यांचा या ठिकाणी सन्मान पार पडत आहे. आणि त्यानंतर OMG रेकॉर्ड जे आहे महत्वाचं आणि त्याच्या CO पदी विराजमान असणारे सन्माननीय गुप्ता सर, दिनेशजी गुप्ता सर यांना मी निमंत्रित करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्रावणजी घरत सर यांचा सन्मान या ठिकाणी पार पडत आहे. आणि त्यानंतर सन्माननीय दिनेशजी गुप्ता सर, जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण सरांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. OMG रेकॉर्डचे CO पदी विराजमान असणारे दिनेशजी गुप्ता सर, प्रभावी व्यक्तिमत्व असणारं दिनेशजी गुप्ता सर, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. दिनेशजी गुप्ता सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर धीरेंद्रजी ठाकूर, मनोदय विद्यालयाचे सन्माननीय धीरेंद्रजी ठाकूर सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर भाई पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. CDA पाटील, भाई पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. भाई पाटील पाटीलचे ते चेअरमन पदी विराजमान आहेत असे सन्माननीय भाई पाटील. त्यानंतर नवी मुंबई नव्हे तर सर्व महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सुलेखन सरांना विनंती करतो. त्यानंतर आपण आता सुलेखनकार विलासजी सगळे सर यांचा सन्मान करत आहोत. तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला उद्योजक झालं पाहिजे, उद्योगाकडे वळालं पाहिजे या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुरुवातीला आम्ही ठरवलं की सरांनी यामध्ये काय सांगायचंच नाही, असेच आमचे 8, 10, 15 दिवस गेले. पण नंतर विचार केला की सरांनी सांगितलेला सोहळाच होणार नाही. त्या सरांना ज्याबद्दल सरांचे तसे 90% मित्र मला माहिती आहेत, पण कुठेतरी त्यांचे बालपणी मित्र, पुढे सहकारी, जीवनदीप प्रकाशाचा स्टाफ माहिती नसल्यामुळे मी सरांना शेवटी सांगितलं. आम्ही प्रवासात होतो, सर असं आपण करायचे आणि तुम्हीच पुढाकार घेऊन करा. तसं बघितलं तर त्या व्यक्तीला सांगायचं नसतं, पुन्हा आम्हाला जसा पर्याय नव्हता. सरांनी खूप हे सहकार्य केलं. त्यातच आम्हाला जाधव सरांनी पंकज सारख्यासारखा एक सुंदर व्यक्ती आम्हाला दिला. पंकजने आम्हाला सांगितलं, सर तुम्ही तयारी करा, पुस्तक जे आहेत, जी पुस्तकाची शब्दरचना आहे ती पंकजची आहे. मी बोललो की मला बोलता येतं पण लिहिता येत नाही. पंकजने मला सांगितलं, सर तुम्ही बोला, मी लिहितोय. काही असेल शब्द तर कसं आहे, बोलणं ठीक आहे, लिहिणं त्याचा गाभा खूप वेगळा असतो. शब्दांक कधी वेगळं होतं, कधी कधी त्याचा वेगळा अर्थ जातो. आम्हाला बोलायचं एक असतं पण त्याचा अर्थ कधी कधी मराठी आहे, मराठीचे शब्द अर्थशः 1-2 होतात. म्हणून मी पंकजने ती पूर्ण पुढाकार घेतला आणि तयार झालं. तसं विचार केला तर आमचे दंडेकर सर खूप हुशार आहेत. त्यांचं नॉलेज खूप माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. लिहिण्याच्या बाबतीत असेल, बोलण्याच्या बाबतीत असेल, अभ्यासक असेल, ते हिस्ट्रीचे खूप मोठे असे साहित्य बोलतच आले, पण ते कधीच पडद्याच्या पुढे येत नाहीत, नेहमी पडद्याच्या मागे असतात. सर तुम्ही करा, मी आहे. तसं यात मागचं सगळं मेन गाभा असतो ते दंडेकर सरांचं आहे, पण ते कधीच पुढे येत नाहीत. ते नेहमी बोलतात, सर तुम्ही मोठे आहात, तुम्ही माझे मोठे भाऊ आहात,
सगळ्यात पुढाकार तुम्ही करा, मी माझी आहे तुमच्या. त्यांनी पुढाकार घेतला आणि हे पुस्तकाचं काम कुठे सुरुवात झाली. मग आता काय करायचं, सरांचे नातेवाईक, सरांचे मित्रवर्ग खूप खूप आहेत, कुठेतरी त्याला आळा घालायला लागेल. जसं माझे जाधव सर सांगितलं आपण 300 पानी पुस्तक करूया, पण वेळ खूप कमी होता. काय करायचं, बोलसरांनीच पुढाकार घेतला. त्यांचे मित्र परिवार, आप्तिष्ट, सर्व ओळखी, नातेवाईक एकदा काही बोलायचं त्यांनी बोला आणि असे लेख घ्यायला सुरुवात झाली की नंतर आम्हाला समजत नाही तर लेख पुढे स्टॉप करायचा. तर सरांबद्दल काही लेख जे माझ्याकडे आले ते वाचून मला समजलं की मी माझ्या डोळ्यात असे पोळसर हे कितीतरी पडे खूप मोठे आहेत. कारण आम्ही त्यांना फक्त मित्र म्हणून मानतोय. त्यांना मानणारे गुरुवर्य असतील, त्यांना मानणारे मित्र असतील, त्यांना मानणारे ते जे कोणाचे ॲडवाइस असतील, कोणाचे ते प्रोसेस असतील, कोणाचे आधारस्तंभ असतील, कोणाचे सल्लागार असतील, प्रत्येकाने त्यांना दिलेली उपमा ही खूप खूप वेगळी आहे. आज त्यांच्या जीवनात त्यांनी खूप कष्ट करून हालातीच्या दिवशी वरती आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल नाही, मला माहिती नाही, त्यांची खूप नाजूक परिस्थिती होती. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी अक्षरशः बटाट पाव विकलेले आहेत, ते विकून ते जे 2 पैसे 4 पैसे त्याच्यावर त्यांनी शिक्षण घेतलंय. अशा कंडिशन मध्ये वरती आले आणि आज बघितलं एका कंपनी मालक आपल्याला उभे आहेत जी सर, या कंपनीचे कार्यकर्ते, कंपनीचे ऍडिशनल सल्लागार, कंपनीचे एक एरिया मॅनेजर म्हणून त्यांची पोस्ट आहे. आणि त्यामागे त्यांनी एक नंतर स्वतःची मानसिक सामाजिक संस्था चालू केली. खूप असं त्यांनी लोकांना मदत केली. त्यांचे नाझरे गाव आहे तिथे, ते नेहमी गावाचं असतात, गरीब लोकांना मदत करा, सामाजिक कार्य खूप मोठं असतं. आज त्यांनी एस नॅपकिन बुकेच्या माध्यमातून स्वतःला खूप मोठे एस नॅपकिन बुकेचे सर्व आहेत. आज एस नॅपकिन बुके बघा, फुलं ही मार्केटमध्ये येतात जातात. आज फुल दिलं, गुलाबाचं दिलं, 2 दिवसात त्याचा काही उपयोग नसतो. त्यांनी जो बुके निर्माण केला, बुके जो मार्केटमध्ये आणला, आज बुके घ्या, तुम्ही घ्या, मजा करा आणि नंतर तुम्ही 10 वर्षांनी 10 दिवसांनी बघा, महिन्याने बघा, ते तुम्हाला यूज होतोय. असं हेच नाही की बुके त्यांनी सुरुवात केली. नुसतं बुके हे मध्ये सध्या मागे बरेच जण रोजगार मिळाले. आज बरेच जवळजवळ 200-250 महिला तिथे काम करतात, त्यांना रोजगार निर्मिती झाली. आपण फक्त बघतो की त्यांनी बुके तयार केल्या, तर त्यामागे खूप त्यांचं पाठ आहे. त्यांना पूर्णपणे साथ त्यांचे मिसेस असेल, सविता पोळ मॅडम असेल, त्यांची मुलगी असेल मानसी, ही सर्वपूर्ण त्या मदत करून त्याच्या मागे उभे आहेत. आम्ही सर्व त्यांच्या मागे आहोत. अशा प्रकारचे पोळसर खूप कर्तृत्ववान व्यक्ती आहे. पोळसरांना बोलू तेवढं कमी आहे, ते कुठेच कमी नाही, कुठेच त्याच्या कमी नाही. हुशार व्यक्ती तर आहेच, कधी अडल्या निडल्याला मदत करतात, सगळ्या गोष्टीला मदत करतात. त्यांचा मोठेपणा एवढा आहे की आपण एखादी गोष्ट सांगितली, सर मला हे पाहिजे, तर तरी कधीच त्यांच्या तोंडात नाव नसतं. आणि आपण बोलतो ठीक आहे मागितले आपण देऊ. त्यांनी जर प्रॉमिस दिलं मी तुम्हाला अर्धा तास देतो, तर 30 मिनिटाचे 31 मिनिटं झाले, 29 मिनिटं 28 मिनिटं ती वस्तू तुमच्यापर्यंत येईल, परंतु 31 मिनिटं कधी झाली नाही. हा सर्वांचा खूप खूप मोठेपणा आहे. जे बोलले ते करणार आणि वेळेच्या आत करणार. त्यांच्याविषयी कितीही बोललं तरी कमीच आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक इथे आलेले आहेत. त्यांचे मित्र असतील, जवळच्या मित्र असतील, सर्व इथे प्रेम आहेत. त्यांच्यावर त्यांना मांडणारा सगळा वर्ग इथे उपस्थित आहे. सर्वांनाच बोलायचं आहे. त्यांच्याविषयी कितीही बोललं तरी ते कमीच आहे. तसं आज आपण, मी एक संपादक म्हणून बोलतो, मला कुठेतरी एज्युकेशन फील्डमध्ये नाव होतं, पुढे स्पोर्ट्समध्ये नाव होतं, पण संपादक म्हणून माझ्याकडे नाव नव्हतं. ते नाव त्यांच्यामुळे पूर्ण झालं. त्यामुळे भांडेकर असतील, चंद्रकांत जाधव सर असतील, पंकज सर असतील, मानसी असेल, माझी मिसेस आहे स्मिता पंधरकर, सविता मॅडम असेल, सर्वांच्या ह्याने आणि सर्व ज्यांनी लेख दिले त्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या मैत्री खातीर मला ते एक स्वप्न पूर्ण झालं आहे. आमचे गुप्ता सर असतील, आम्हाला मोठे भावासारखे आहेत, वडिलांसारखे आहेत, त्यांनी मस्त लेख दिलेला आहे. काही काहींना समजत नव्हतं की लेख काय लिहायचा, का त्यांच्याविषयी काय लिहायचं आणि किती लिहायचं हे कोणा समजत नव्हतं. माझा मित्र आहे इथे नागेश्वर, आमच्या सोसायटी सर्व आहेत, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, इथे असे सर्वच शिक्षण क्षेत्रातील मोठे मोठे व्यक्ती आहेत. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही आहे. सर्व जिथे आले सर्वांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत. आणि आज या प्रकाशन सोहळ्याचा याचं संपादक म्हणून मी सर्व आले पाहुणे स्वागत करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. सरांनी आता बोलता बोलता म्हटलं की मी आतापर्यंत संपादक नव्हतो, पण या निमित्ताने संपादक झालो. सर, खऱ्या अर्थानं फुलं वाटत असले की आपल्या हाताला सुगंध लागतोच. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि तुम्ही आणखी एक गोष्ट सांगितली की मी माझ्या पत्नीचा सल्ला घेतला. लोक पत्नीचा सल्ला कदाचित चांगल्या कामासाठी घेत नाही, पण तुम्ही तो सल्ला घेतला. आजकाल मोबाईलच्या जमान्यामध्ये नेमकी आपलीच पत्नी किती सुंदर दिसते, चांगली दिसते आपल्याला माहिती नसतं. कदाचित आणखी 10 वर्षांनी असं होईल की आपण एकमेकांना कुठं बाहेर भेटतो म्हणतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय कारण आपण त्या मोबाईलमध्ये गुंग झालेला आहोत. असे ही गोष्ट असते, ह्या घटना असतात. आपण हसला त्याचा अर्थ आपल्याला विनोद कळतोय. बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर लोकांना विनोद आहे हा नंतर सांगावं तेव्हा लोक हसतात. आहे की रिलेट करायला असतं पाहिजे बऱ्याच जणांचं. पण तुमचं चांगलं आहे, कारण की हा महाराष्ट्र आत्रेंचा आहे, पुन्हा देशपांडेंचा आहे. हसलं पाहिजे आणि हसत राहिलं पाहिजे. सुंदरसा कार्यक्रमामध्ये सरांनी या ठिकाणी प्रस्तावित केलं. मंदार पनवेलकर सर, आपलं या ठिकाणी धन्यवाद. आपण अतिशय कमी शब्दामध्ये या ठिकाणी आपण व्यक्त झालात. पुढचे मान्यवर याच पद्धतीनं वेळेचं भान ठेवून या ठिकाणी व्यक्त होतील. त्यानंतर या मान्यवर मंडळींचा सत्कार करणं महत्वाचं आहे, कारण की महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देवो भव म्हणणारी संस्कृती आहे. कारण की सर, पूर्वीच्या काळी आमच्या घरासमोर लिहिलेलं असायचं अतिथी देवो भव. त्यानंतर काळ बदलला, आम्ही शुभ लाभ लिहू लागलो. त्यानंतर काळ आणखी बदलला, इंग्रज आमच्या भारतावरती आले राज्य करून, मग आम्ही वेलकम लिहू लागलो. आता तर सर काळ इतका बदललाय, आता आपण घरासमोर कुत्र्यापासून सावधान असं लिहू लागलो. आता नेमके कुत्रे घरातले की बाहेरचे नेमके काय हे समजायला मार्ग नाहीये. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगले कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतात आणि त्या चांगल्या कार्यक्रमामध्ये मान्यवर चांगली मंडळी असतात. त्यांचा सत्कार करणं, सन्मान करणं महत्वाचं असतं. कारण की भूक लागल्यावरती खाण्यामध्ये प्रवृत्ती असते, भूक नसताना खाण्यामध्ये विकृती असते. पण भूक असून सुद्धा आपल्या ताटामध्ये एकच भाकर शिल्लक असताना त्यातली अर्धी दुसऱ्यांना देणं ही भारतीय संस्कृती असते. ती भारतीय संस्कृती आणि त्यानुसार मान्यवर मंडळींचा सत्कार या ठिकाणी होणं महत्वाचं आहे. या सत्कारासाठी सन्माननीय मंदारजी पनवेलकर सर संपादक आणि सन्माननीय अनंता धरणेकर सर उपसंपादक या 2 मान्यवर मंडळींना मी विनंती करेल की इतर सर्व मंडळींचे सत्कार आपल्यालाच या ठिकाणी करायचे आहेत. तर सर्वप्रथम सत्कारासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय जित भुरिया साहेब, डायरेक्टर जीवनदीप एज्युकेशन मीडियाचे. जोरदार टाळ्या आपण या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. सन्माननीय संपादक मंदारजी पनवेलकर सर आणि अनंता धरणेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न करत आहोत. सन्माननीय जितजी फुरिया, डायरेक्टर जीवनदीप एज्युकेशन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. सुंदरशी या ठिकाणी टोपी, भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणारी टोपी, गळ्यामधला पंचा आणि जगभर पोहोचलेलं ख्याती असलेलं यस नॅपकिन बुके या ठिकाणी सत्कारामध्ये आपला सहभाग नोंदवत आहे. सुंदरसा सत्काराचं स्वरूप या ठिकाणी आहे. यस नॅपकिन बुके त्याची जगभर दखल घेतलेलं असं आपल्यापर्यंत पोहोचलेलं, सर्वांपर्यंत पोहोचलेला बुके या ठिकाणी आहे. त्यानंतर सत्कारासाठी मी निमंत्रित करतोय इंडियन ऑइलचे सन्माननीय अधिकारी आणि ज्यांचा या ठिकाणी तत्वज्ञानावरती वेगवेगळ्या विषयावरती गाढा अभ्यास आहे. अच्छा सर या ठिकाणी नंतर येत आहेत. त्यानंतर पुढचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय सुधाकर उलवे साहेब, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, यांना विनंती करतो आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. त्यानंतर अभिनेते हास्य सम्राट ज्वानी रावत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं जोरदार टाळ्यामध्ये आपण स्वागत करावं. हास्य सम्राट सन्माननीय ज्वानी रावत सर. मध्यवर्ती ठिकाणी आपण सत्कार स्वीकारायचा, कारण की पाठीमागे या ठिकाणी बॅनर आहे ते फोटोमध्ये येणं अपेक्षित आहे. सन्माननीय अभिनेते हास्य सम्राट स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. संपादक मंदारजी पनवेलकर सर आणि अनंता धरणेकर सर यांच्या शुभ हस्ते. आता म्युझिक पण लागलेलं आहे त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवण्याची हरकत नाही. आपल्या टाळ्या हवी. त्यानंतर या ठिकाणी पुढचा सत्कार जगदीश जाधव साहेब, रिटायर्ड एसीपी क्राईम ब्रँच बेलापूर. जगदीशजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय जगदीशजी जाधव साहेब. सन्माननीय साबळे साहेब, गट शिक्षण अधिकारी, यांना विनंती करतो आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय साबळे साहेब, गट शिक्षण अधिकारी.
ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर सन्माननीय सुरेश केदारे साहेब, इंडियन ऑइल अधिकारी आणि ज्यांचा दर्शनशास्त्रावरती अभ्यास आहे, असे सन्माननीय सुरेशजी केदारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सन्माननीय केदारे साहेब यांचा फिलॉसॉफीवरती या ठिकाणी अभ्यास आहे. त्या अनुषंगाने दर्शनशास्त्राचे कार्य अभ्यासक आणि चिंतक म्हणून प्रसिद्ध असणारे, भारतीय तत्वज्ञानाच्या विविध शाखांमध्ये ज्यांचा सखोल अभ्यास आहे, वेद, उपनिषद, बौद्ध आणि जैन तत्वज्ञान याच्यावरती ज्यांचं व्यापक असं चिंतन आहे, त्यासोबतच ज्यांनी इंडियन ऑइलमध्ये भारत सरकारच्या संस्थेमध्ये क्लास 2 अधिकारी म्हणून ज्यांनी सेवा बसवलेली आहे, असे मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, कोल्हापूर आणि मराठवाडा विद्यापीठामध्ये नामवंत विद्यापीठांनी ज्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत आणि सर्व अभ्यासकांपर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय केदारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर पुढचा सत्कार या ठिकाणी पंकजी भगत सर, पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाध्यक्ष. त्यानंतर सुरेशजी सपकाळ सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. तारे तारे कितने नील गगन पे तारे, तारे कितने नील गगन पे तारे, तारे तारे कितने नील गगन पे तारे, मेरी उम्र हो इतने साल जितने नील गगन पे तारे.